महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। मागील तब्बल 12 वर्षापासून एका 35 वर्षीय महिलेस अकोल्यातील औद्योगिक वसाहतीच्या अंधार कोठडीत कोंडून ठेवल्याची धक्कादायक बाब राज्य महिला आयोगाने उजेडात आणली आहे आणि आज या महिलेला पोलीस बंदोबस्तात या कोठडीच्या बाहेर काढण्यात आले। हा परिसर आहे औद्योगिक वसाहत क्रमांक 2 मधील अब्दुल मोमीन अन्सारी यांच्या मालकीच्या कोरमंडल एग्रोचा। गोडाऊन मधील एका 8x8-10च्या टीनच्या खोलीत एका महिलेस तब्बल 12 वर्षापासून कोंडून ठेवण्यात आल्याचं व एका लहानशा खिडकीतून तिला अन्न आणि पाणी दिले जात असल्याची अमानवीय बाब महिला राज्य आयोगाच्या सदस्या डॉक्टर आशा मिरगे यांना कळली। कोंडून ठेवलेल्या महिलेच्या आईचा शोध घेऊन सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली। नंतर आज या महिलेला वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार मध्ये हलवण्यात आले। 35 वर्षीय महिलेला गत 10 ते 12 वर्षापासून ही शिक्षा कशासाठी दिली जात आहे? ती मनोरुग्ण आहे का? तिचे शारीरिक शोषण झाले का? कोणी हे कृत्य कशासाठी केले? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 2+2 = 5 असं गणित करू शकतात, तसंच ते 122 + 41 = 0 असंही गणित करू शकतात। त्यामुळे राज्यातील सरकार स्थिर नसल्याचं शिवसेनेचे नवनियुक्त संपर्क प्रमुख डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटले। विधिमंडळात फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकला, मात्र यासाठी भाजपने राष्ट्रवादीची मदत घेतली असून मतविभागणी करून सत्य समोर आणा अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली होती। मात्र विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेचे नवं सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप केला होता। रोहित शर्माच्या विश्वविक्रमी 264 धावांच्या बळावर टीम इंडियाने रचलेला धावांचा डोंगर सर करण्यात श्रीलंकेला अपयश आले। त्यामुळे चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं तब्बल 153 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय। रोहितच्या दमदार खेळीमुळे भारतानं 50 षटकात 5 बाद 404 धावांचा डोंगर उभा केला होता। त्याचा पाठलाग करताना लंकेचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला आणि भारताला 153 धावांनी विजय मिळवता आलाय। काय होतं जेव्हा मध्यधुंद अवस्थेत आणि तोकड्या कपड्यांमध्ये एखादी मुलगी अनोळखी लोकांना मदत मागते? हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा। हा देखील एक सोशल एक्सपेरिमेंट आहे। स्टीफन जांग यानं हा व्हिडिओ 8 नोव्हेंबर रोजी सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड केलाय, पण फारच कमी कालावधीत हा व्हिडिओ व्हायरल झालाय। मध्यधुंद अवस्थेत एकटे फिरणाऱ्या मुलीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करताना अनेक जण या व्हिडिओमध्ये दिसतायत। ही मुलगी काही पुरुषांना आपल्याला मदत करण्यासाठी विचारते, पण केवळ एक जण तिला मदत करताना दिसतोय, मात्र इतर जण तिला आपल्यासोबत आपल्या घरी किंवा कारमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार आहेत। विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यपाल CH विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप असलेल्या काँग्रेसच्या निलंबित आमदारांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राज्यपालांना केलेल्या धक्काबुक्कीबद्दल काँग्रेसच्या 5ही आमदारांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेमध्ये प्रवेश करताना काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपालांना प्रवेश करण्यास मज्जाव केला होता। या झटापटीमध्ये राज्यपालांना काँग्रेस आमदारांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। या प्रकाराबद्दल खुद्द राज्यपालांनी विधिमंडळाच्या सचिवांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे राज्यपालांच्या पत्राच्या आधारे या 5 आमदारांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। न्यूझीलंड मधील लोकल T20 सामन्यात एका प्रेक्षकाने एका हाताने घेतलेला कॅच त्याला मालामाल करून गेलाय। फलंदाजाने सीमारेषेबाहेर पाठवलेला चेंडू त्याने एका हाताने जबरदस्त पकडला आणि त्याला चक्क $5000 म्हणजे 2.5 लाखांचे बक्षीस मिळाले। ओटागो होल्ट आणि वेलिंग्टन फायरवर्ड याचा हा सामना रंगला होता। ओटागो होल्टच्या ब्रेसवेल याने 13व्या षटकात पटेलच्या चेंडूंवर तडाखेबाज प्रहार करत चेंडू सीमारेषेबाहेर टोलावलाय। त्याला 6 धावा मिळाल्या, पण तो कॅच ज्या प्रेक्षकाने डाय मारून पकडला तो आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच असल्यामुळे युट्यूबवर व्हायरल झाला आहे। आतापर्यंत युट्यूबवर या व्हिडिओला 7,39,000पेक्षा अधिक हिट्स मिळाले आहेत। उत्तर प्रदेशात नेत्यांच्या गुंडागिरीचे किस्से तसे नेहमीचेच, पण जेव्हा समाजाचं जनतेचं रक्षण करणारे पोलीसच दहशतीचं कारण बनतात तेव्हा ती समाजासाठी आणि मानवी रक्षणासाठी चुकीची गोष्ट ठरू शकते। अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशात शहाजहांपूरमध्ये। नशेत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने मंचावर जाऊन बंदुकीच्या धाकावर डान्स करणाऱ्या तरुणीला नाचण्याची धमकी दिली आणि स्वतःही तिच्यासोबत डान्स केलाय। याहून कहर म्हणजे कॉन्स्टेबलने डान्सरवर पैशांची उधळण केली आहे। या दरम्यान डान्सर आणि कार्यक्रमात उपस्थित असलेले सगळे लोक घाबरले होते।
कोकण रेल्वेवरील लाजूर पुलावर रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचे आढळल्यानंतर वेगाने येणारी कोकण कन्या एक्सप्रेस थांबवण्यासाठी जीवाची बाजी लावून उक्षी स्टेशनच्या दिशेने ट्रॅकवरून धावून प्रसंगावधान दाखवल्याचे सचिन पाडवे यांना बक्षीस मिळणार आहे तब्बल 300 रुपये. कोकण रेल्वेने त्यांच्या पराक्रमाचे हे मोल ठरवलं आहे. याशिवाय आपल्या कामगिरीबाबत मीडियाशी बोलल्याबद्दल त्यांना समज देण्यात आली ती वेगळीच. चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात असणाऱ्या न्यूड सीन्समुळे धगधग गर्ल माधुरी दीक्षित हिने हा चित्रपट काही वर्षापूर्वीच नाकारला होता ही माहिती आता समोर आली. रंगरसिया हा चित्रपट चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट केतन मेहता यांनी बनवलाय. राजा रवी वर्मा यांची प्रेरणास्रोत सुगंधा होती. तिला पाहूनच काही न्यूड पेंटिंग्स राजा रवी वर्मा यांनी रेखाटल्या होत्या. त्यामुळे राजा रवी वर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात न्यूड सीन खूप महत्त्वाचे होते. केतन मेहता यांच्या रंगरसिया या चित्रपटात नंदना सेन हिने बोल्ड सीन खूप सहजतेने दिले आहेत. काही वर्षापूर्वी शाजी हिंद करून यांना राजा रवी वर्मा यांच्यावर चित्रपट बनवण्याचा विचार आला. रवी वर्माच्या भूमिकेसाठी त्यांनी अजय देवगण आणि सुगंधाच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षित यांची निवड केली होती. दोघांना स्क्रिप्टही पसंत आली, पण न्यूड सीन्समुळे गोष्ट पुढे गेली नाही. एखादी टीम मॅच जिंकणार की हारणार यावर सट्टा लावणाऱ्या इंटरनॅशनल बुकीच्या पत्नीची दिवसाढवळ्या घरात घुसून केवळ 15 मिनिटात हत्या केल्याने मुंबईत पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. शगुफ्ता खान असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कोलकाता येथून अटक केली. मात्र या घटनेत उच्चभ्रू वस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ माजली. या हत्येमागं नेमकं काय कारण आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा बनलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने तुर्तास स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोणत्याही राज्यात 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नसल्याचं उच्च न्यायालयाने म्हटले. त्याचबरोबर मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नसल्याने त्यांना आरक्षणाची गरज नाही असं निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले. मुंबई लोकल आता फक्त नाव काढलं तर समोर दिसतं ते मरेच्या असुविधा. रोज रोज सुरू असणारा तांत्रिक बिघाड असो किंवा रेल्वेचा आणखी काही त्रास असो, याचा फटका मात्र मुंबईकरांना बसतो. आज पुन्हा ऐन गर्दीच्या वेळी ठाणे ते डोंबिवली दरम्यान पारसिक बोगद्यात एक मालगाडी बंद पडल्याने सकाळीच मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसलाय. त्यामुळे सीएसटी कडे जाणारी वाहतूक जवळपास अर्धा तास उशिराने सुरू झाली. यामुळे नोकरीला कामधंद्याला मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र हाल झालेत. मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या मेट्रो 2 बद्दलचा सरकार आणि रिलायन्स इन्फ्रा मधला करार परस्परांच्या सहमतीने रद्द करण्यात आलाय. राज्य सरकारकडून दिरंगाई झाल्याने 4 वर्षात काम रखडलं असा आरोप रिलायन्स इन्फ्राने केलाय. एकीकडे फडणवीस सरकारने बहुमताची परीक्षा पास करून राज्याच्या कारभाराचा गाडा हाकण्यासाठी सज्ज झाली, पण आघाडी सरकारच्या लेटलतीफ कारभारामुळे मेट्रो 2 सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प रद्द झालाय. मध्य रेल्वेचा प्रवास आणखी फास्ट होणार आहे. मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक 15 नोव्हेंबर पासून लागू होते. या नव्या वेळापत्रकात लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या. या विस्तारामुळे लांब अंतरावरील प्रवाशांना फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे फास्ट लोकलचा वेग 100 किलोमीटर प्रति तास झाल्याचा फायदा होणार आहे. नव्या वेळापत्रकात विस्ताराच्या धोरणामुळे अतिरिक्त सुमारे 684 किलोमीटर अंतर जास्त कापण्यात येईल. मध्य रेल्वेवर दररोज 825 लोकल फेऱ्या होतात. या लोकलमधून दररोज 44,572 किलोमीटर अंतर कापलं जातं. नव्या वेळापत्रकानुसार यापुढे 648 किलोमीटर जास्त म्हणजे 45,220 किलोमीटर एवढं अंतर कापलं जाणार आहे. नवी मुंबईतील काल भैरव ॲग्रो फायनान्स लिमिटेड या नावाच्या फायनान्स कंपनी स्थापन करून हावरे फॅन्टाशिया इमारत सेक्टर नंबर 31 वाशी या ठिकाणी आरोपी वनिता पाटील व अभिजित पाटील यांनी दाम दुप्पट योजनेची विविध वर्तमानपत्रात जाहिरात करून सर्वसामान्य लोकांना दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवल्याची बातमी समोर आली आहे. सुभाष प्रीतम करोच या इसमाला 5 लाख रुपयाचा चुना लावलाय. या दाम्पत्याने अशा अनेक माणसांची फसवणूक केली आहे. सदर गुन्हा संदर्भात वाशी पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आला आहे. तर अशा कंपन्या लवकरात लवकर बंद करून फसलेल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सर्वसामान्य लोकांनी केली आहे. माझी रामटेकची मागणी कायम आहे. माझ्या भावना त्या बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी या बंगल्याची मागणी केली आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे मुंडे यांनीच दिली आहे. भाजपच्या सरकारचा काल विश्वासदर्शक प्रस्ताव पारित झाला.
आम्हाला खाते मंत्रालयातून दालने मिळाली, मात्र निवासस्थान मिळालेले नाही. मी रामटेक या बंगल्याची मागणी केली आहे, तोच मला मिळावा अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. पंकजा यांच्या या मागणीमुळे भाजप सरकारमधील मंत्र्यांमध्ये बंगल्यांवरून स्पर्धा सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. पंडित जवाहरलाल नेहरूच्या 125व्या जयंती निमित्त काँग्रेसच्या नेत्यांनी नवी दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषण केले. यात त्यांनी स्वच्छता अभियानावर टीकास्त्र सोडले. फक्त फोटोसाठी स्वच्छता अभियान राबवले जाते अशी जळजळीत टीका मोदी सरकारवर केली आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे सर्व दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. काल दादरमध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे साहजिकच चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी एकमेकांची ज्यांनी साल्टी काढली त्यांनीच आज गळाभेट घेतली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर आशिष शेलार यांनी कृष्णकुंजची केलेली ही बहुधा पहिलीच वारी. सुमारे सव्वा तास आशिषराव आणि राजसाहेबांची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये काय झालं हे त्या दोघांनाच माहिती. मात्र सध्याच्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडला तर राज ठाकरेंना शिवसेनेशी सलगी नको आहे आणि दुसरीकडे भाजपला सतत शिवसेनेला दबावाखाली ठेवायचे. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्यानं मनसे आणि भाजपनं शेकहँड करायला सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यात काही भागात बुधवारपासून अवकाळी पावसाने सुरुवात केली असून या पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे द्राक्ष बागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे बागायतदार हबकला असून औषधांच्या फवारणीने उपयोग होत नसल्याने आलेले पीक हाती लागेल की नाही अशी अवस्था शेतकरी यांची झाली आहे. रब्बी पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. मनात जिद्द असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मनाची तयारी असेल तर अशक्य ते शक्य करण्याची ताकद आपोआप मिळते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पेठ येथील रियांजली वसंत सोरटे ही 13 वर्षीय मुलगी होय. नुकत्याच गुजरात येथे पार पडलेल्या नॅशनल रोप स्किपिंग स्पर्धेत तिने रौप्य पदक मिळवलं असून मलेशिया येथे होणाऱ्या एशियन रोप स्किपिंग स्पर्धेच्या निवड चाचणी शिबिरासाठी तिची निवड झाली. तिने मिळवलेल्या यशामुळे पेठच्या इतिहासात एक मानाचा तुरा खोवला गेलाय. विश्रामबाग परिसरात क्रांती भोजनालयामध्ये मयत आकाश सुभाष गस्ते वय वर्ष 20 हा वेटरचे काम करत होता. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आकाश यास आरोपी आकाश जगदीप कोलक व शमुवेल आनंद वायदंडे यांनी मयत आकाश गस्ते यास स्फूर्ती चौक पासून काही अंतरावर त्याला बोलावून नेले. त्या ठिकाणी हॉटेल मालकाचा अज्ञात मुलगा सुभाष चिकोडीकर होता. या तिघांनी आकाश यास बेदम मारहाण करून त्यास धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून केला. सदर खून सकाळी उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस यांनी अवघ्या 6 तासात लावला आणि तिघा आरोपींना गजाआड केले. राज्यात भाजपच्या सत्तेला टेकू देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गावर चालताना दिसत आहे. कारण पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये खुद्द शरद पवारांनीही सहभाग घेतलाय. बारामतीमध्ये समस्त पवार कुटुंबियाच्या हातात आज झाडू दिसलाय. शरद पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वच्छता केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार तसंच इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर साफसफाई केली. इतकं नाही तर बारामतीच्या शेजारीच असलेल्या मूर्ती या गावात पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ होणार आहे. राष्ट्रवादीच्या राज्यसभेचे खासदार DP त्रिपाठी यांनी हे गाव दत्तक घेतले. त्यामुळे शरद पवार हे मोदींच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार घटनाबाह्य असून त्यांच्या मागे बहुमत आहे की नाही हे संख्याबळाने सिद्ध झालेले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याचे निर्देश देण्याची मागणी शिवसेनेने राज्यपाल C. विद्यासागर राव यांच्याकडे केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिवाकर रावते व अन्य सदस्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले व त्यांना निवेदन देण्यात आले. आवर्जी मतदानाने गोंधळात विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला आणि विरोधकांची मतदानाची मागणी मान्य झाली नाही. रेल्वेचा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास प्रकल्प खर्चाच्या 2% रक्कम त्या प्रकल्पावर काम करणाऱ्या संपूर्ण टीमला देण्यात येईल असा निर्णय सुरेश प्रभूंनी घेतल्याचं समजते. त्यामुळे रेल्वे खात्यात फायली झटापट पुढे सरकतील. अधिकाऱ्यांपासून कामगारांपर्यंत सगळेच बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करतील आणि पर्यायानं रेल्वेचा विकास विस्तार वेगानं होईल अशी आशा त्यांना वाटते. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. एका नदीजवळ 14 सिंह हत्तीवर हल्लाबोल करतायत.
हत्ती केविलवाण्या परिस्थितीत नदीच्या पाण्यातून रस्ता काढतो. पाण्याचा प्रवाह कापत हत्ती नदी पार करतो. मात्र शेवटी हत्तीच्या संयमाचा बांध कोसळतो आणि मग 14 सिंहांची कशी शेळी होते आणि हत्तीचं बळ घेऊन हत्तीच कसा सिंहासारखा चाल करतो आणि मग काय होतं हे आपण आपल्या व्हिडिओत पाहू शकतो. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.